ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता कल्पनाने प्रतापला ओवाळल्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते, डॅड द्या आता मॉमचं गिफ्ट. त्याबरोबर प्रताप आता कल्पनाला सुंदर कानातले गिफ्ट करतो. कल्पनाला कानातले खूप आवडतात. त्याबरोबर लगेचच आता सुंदर आहेत असं म्हणत ती सायलीला सांगते, सायली घे आता तू अर्जुनला ओवाळ. तोपर्यंत इकडे प्रियाचं लक्ष हे तिच्या मोबाईलवरती असतं. तिच्या मोबाईलवर जी लिंक आलेली असते ती लिंकच बघत असते. पण जसंच कल्पना तू ओवाळ असं म्हणते तशी लगेचच प्रिया पुढे सरसावते आणि म्हणते, नाही, पहिलं मला अश्विनला ओवाळायचं आहे, त्यानंतर कोणाला काही करायचं आहे ते करू दे. अश्विन ये बस असं म्हणत आता ती कल्पनाच्या हातातलं जे ताट असतं ते घेते. उगाच सणासुदीला वाद नको म्हणून सायली आणि कल्पना दोघीही काही बोलत नाही. तर आता इथे मैनावती ही सदाशिवच्या कानात म्हणत असते, ही पोरगी अशी काय? नाही म्हणजे हिच्या आईबापानं हिच्यावर काही संस्कार केलेत की नाही, नुसती अशीच वागते. त्याबरोबर सदाशिव म्हणत असतो, त्याच्याशी तुला काय करायचं आहे, तू गप्प बस ना जरा, गप्प उभी राहा. मग लगेचच ती गप्प बसते आणि शांतपणे उभी राहते. त्यानंतर आता इथे प्रिया ही अश्विनला ओवाळायला येते. आता प्रिया ही सगळं चुकीचं करते पण तरीसुद्धा तिला कोणी काही बोलत नाही. ती जे करते ते सगळे तिला करू देतात. त्यानंतर आता ओवाळून झाल्यावर प्रिया ही तिथेच उभी असते. अश्विन प्रियाला म्हणत असतो, काय झाली ना ओवाळणी करून. त्याबरोबर प्रिया अश्विनकडे बघत राहते. तर अश्विन लगेचच प्रियाला सांगतो, आणलंय मी तुझं गिफ्ट आणलंय. आणि त्याबरोबर लगेचच अश्विन प्रियाला तिचं गिफ्ट देतो. आता अश्विनने प्रियासाठी सुंदर आणि मोठाच्या मोठा छान नेकलेस आणलेला असतो. आता प्रिया लगेचच आरतीचं ताट खाली ठेवते आणि पहिला तो नेकलेस बघत म्हणते, वाव अश्विन, खरंच तू किती छान नेकलेस आणलास, किती विचार करतोस माझा. त्याबरोबर आता अश्विन म्हणत असतो, अगं मग आता तुझा विचार मी नाही करणार तर माझ्या व्यतिरिक्त करणार तरी कोण. त्याबरोबर लगेचच आता मॅचिंग कानातले सुद्धा आहेत का असं म्हणत ती मागे येते. तर आता लगेच कल्पना आणि पूर्णाजी सायली आणि अर्जुनला सांगतात, आता तुम्ही दोघंजणं बसा. मग अर्जुन हा पाटावरती बसतो. सायली त्याला ओवाळते. त्याबरोबर आता अर्जुनने सायलीसाठी गिफ्ट आणलेलं नसतं. तर अर्जुन हा सायलीला सांगतो की मी नाही आणलेलं गिफ्ट काही. त्यावर सायली ही लगेचच त्याला ॲक्टिंग करून दाखवते. जर त्याने गिफ्ट आणलं असतं तर तिला कसं वाटलं असतं त्याची. ती त्याला सांगत असते, वाव सुंदर मंगळसूत्र आणलं आहे तुम्ही मला. आता अर्जुनलासुद्धा कळत नाही की सायली नेमकं काय बोलते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मंगळसूत्र. त्यावर सायली म्हणते, हो आता इतकं तुम्ही आणलं आहे तर तुम्हीच घाला माझ्या गळ्यात. आता तिची ॲक्टिंग बघून घरातल्या सगळ्यांना हसायला येतं. म्हणजे थोडक्यात काय, सगळ्यांचा मूड जो जात असतो तो जाऊ नये यासाठी तिने ही ॲक्टिंग केलेली असते. आणि मग ते अर्जुनला सांगते, आता तुम्हीच घालून द्या माझ्या गळ्यात. त्याबरोबर आता अर्जुन उगाच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याची खोटी ॲक्टिंग करून दाखवतो. तर आता हे सगळं काही प्रिया बघत असते. प्रियाला वाटत असतं, अरे वेडे आहेत का हे, काही आणलेलं नाही आहे, काही घातलेलं नाही आहे, उगाचच्या उगाच नाटक करत बसलेले आहेत. त्याबरोबर लगेचच सायली अर्जुनला विचारते, मग सांगा आता माझा गळा कसा दिसतोय, मी कशी दिसते. त्याबरोबर अर्जुन सांगत असतो, नेहमीप्रमाणेच उत्तम दिसतेस तू, एकदम एक्स्ट्रा स्माईल आले तुझ्या चेहऱ्यावर. त्याबरोबर सायली म्हणते, मग मंगळसूत्र खरंच सुंदर आहे, मला आवडलं आहे. त्याबरोबर आता लगेच प्रताप हा अर्जुन आणि सायलीला म्हणत असतो, अर्जुन सायली, प्रत्येक बायकोकडे हे असं एक मंगळसूत्र तरी असायलाच हवं, काय गं. त्याबरोबर लगेच कल्पना म्हणते, हो ना खरंच खूप सुंदर आहे हो तुझ्या मंगळसूत्राचं डिझाईन सायली. आता प्रिया हे सगळं बघत असते आणि प्रियाला मात्र या गोष्टींनी आता इरिटेट होत असतं, राग येत असतो. त्याबरोबर आता पूर्णाजी लगेचच अर्जुनला म्हणते, नाही अर्जुन, प्रत्येक बायकोकडे असं एक तरी मंगळसूत्र असायला हवं हे बरोबर, पण प्रत्येक नवऱ्याकडे अशीच बायको असायला हवी हे सुद्धा नक्की काय. त्याबरोबर मग लगेचच आता सगळेजण मोठमोठ्याने हसतात. तर आता लगेच प्रिया म्हणायला लागते, तुम्ही सगळे मुद्दाम करताय ना. नाही म्हणजे अश्विनने मला एवढा चांगला महागडा मोठाच्या मोठा नेकलेस दिला आणि अर्जुनने सायलीला काहीसुद्धा दिलेलं नाही आहे, पण तरीही तुम्हाला कोणाला अश्विनने जे गिफ्ट दिलं आहे त्याचं काहीच वाटत नाही, त्याचं कौतुक तुम्ही केलं नाही. पण अर्जुनने सायलीला काहीही दिलेलं नाही आहे, नाटकं करतायत ती दोघंजणं, तरीही तुम्हाला त्याचं कौतुक आहे, त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय, बरोबर ना. मग हे सगळं तुम्ही मुद्दामूनच करताय ना, जेणेकरून मला जेलेसी फील व्हावी, मला राग यावा म्हणून करताय ना हे सगळं. मला खिजवण्यासाठी तुम्ही मुद्दाम केलं, बरोबर. आता घरातलं कोणीच तिला काहीच उत्तर देत नाही, सगळे शांत असतात. तर सायली लगेचच प्रियाला उत्तर देते, नाही गं प्रिया, नाही, इतकी महत्त्वाची नाही आहेस तू की आम्ही तुझा इतका विचार करू.
इतकी महत्त्वाची नाही आहेस गं तू आमच्यासाठी. त्याबरोबर लगेचच आता सायली तिला पुढे म्हणते, झालं आहे ना तुझं औक्षण करून, मग जा ना, कशाला थांबलीस इथे. आता सायली प्रियाला जा जे बोललेली असते ते घरातल्या सगळ्यांनाच पटतं, त्यामुळे सायलीला कोणी काही बोलत नाही. तर सायली म्हणते, जातेस ना. त्याबरोबर मग मात्र आता प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रिया ही लगेचच रागारागात चल अश्विन एवढं म्हणून तिकडनं निघते. आता प्रियाच्या मागोमाग अश्विनसुद्धा तिकडनं बाहेर पडतो. दोघंही जणं गेलेले असतात. तर आता इकडे बसून बसून मगापासून महिपतला खूप कंटाळा आलेला असतो. महिपत विचारत असतो, काय रे बाबा, झालं का, झाली का ती व्हिडिओ डिलीट. त्याबरोबर आता शुभम सांगत असतो, अहो सर, व्हिडिओ कशी डिलीट होईल. व्हिडिओ डिलीट होण्यासाठी आधी त्या मुलीने त्या लिंकवरती क्लिक तर करायला हवं ना, पण ती मुलगी त्या लिंकवर क्लिकच करत नाही आहे. हल्लीची लोकं ना खूप अवेअर झाली आहेत. हल्लीच्या लोकांना हे असंच वाटतं की अशी काहीतरी अननोन नंबरवरून लिंक आली म्हणजे लगेच त्यांचा सगळा बँक बॅलन्स उडतोय की काय, सगळं त्यांचं हॅक होतं की काय. त्यामुळे हे हल्लीची लोकं ना असं कशावरही क्लिक करत नाही हो. त्यामुळे जरा वेळ लागतो आहे, आपल्याला थांबावं लागतं आहे ना. तर आता महिपत हा लगेचच त्याला म्हणत असतो, हे बघ, काय होईल आणि काय होत नाही हे मला सांगू नकोस. तू हे काम करू शकतो की नाही तेवढं सांग फक्त. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो, हो सर, होऊ शकतं ना. मला जर त्या मुलीचा फोन मिळाला ना तर आणखीनच सोपं होईल. तिने ही व्हिडिओ आणखीन कुठल्या डिस्कवरती सेव्ह केली आहे ते सगळं मी सांगू शकतो. त्यावर लगेच महिपत म्हणतो, नागराज शेठ. त्यावर नागराज म्हणतो, मिळवतो, काहीही करून मी प्रियाचा फोन मिळवतो, बघतो काय करायचं ते. त्याबरोबर आता इथे घरातले सगळे सदस्य हे एकत्र छान गप्पा मारत बसलेले असतात. ओवाळणी वगैरे सगळ्यांचं सगळं करून झालेलं असतं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी लगेचच प्रतिमा आणि रविराज काका आलेले असतात. प्रतिमा आणि रविराज काका दरवाजातूनच हाक मारतात, पूर्णाई येऊ का. त्याबरोबर आता त्यांना दोघांना बघून घरातले सगळेच खूप खुश होऊन जातात. प्रतिमा त्या लगेच येते आणि पूर्णा आजीला मिठी मारते. त्याबरोबर पूर्णा आजी म्हणत असते, खरंच तुम्हा दोघांना बघून खूप खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. त्यावर रविराज काका सांगत असतात, हो ना, तुम्ही आलात म्हणून तातडीने तुम्हाला आम्ही दोघं भेटायला आलो. तर लगेच पुढे आत्या सांगत असते, सायलीने तू आल्याचं आम्हाला लगेच फोन करून सांगितलं म्हणून आम्ही आलो तुला भेटायला. तर आता लगेच कल्पना म्हणते, तुम्ही उभे का आहात, बसा ना, बस ना प्रतिमा, भाऊजी बसा. त्याबरोबर लगेचच आता सगळेच जण बसून घेतात. तर प्रताप म्हणत असतो, खऱ्या अर्थाने आता दिवाळीला सुरुवात झाली असं वाटते काय. तर लगेचच कल्पना म्हणते, हो ना, खरंच नाही म्हणजे आत्ता खरं बरं वाटतंय. त्यावर लगेच प्रताप म्हणतो, हो आता बघ, कल्पनासुद्धा म्हणाली की नाही. तर रविराज आता सांगत असतात की नाही, असं काही नाही आहे, पूर्णा आजी आल्या ना म्हणून दिवाळीला खरा अर्थ आला. तशी लगेचच आता कल्पना म्हणत असते, पण दरवर्षी आपण सगळे एकत्रच दिवाळी करतो नाही. तर आता लगेचच रविराज काका प्रतिमात्या म्हणत असतात, हो हे मात्र खरं, म्हणजे आपल्याकडची दिवाळीची मजा काही औरच असते. तर लगेचच आता पुढे रविराज काका म्हणतात, आणि हो, कल्पनाला आता जुन्या गोष्टी आठवायला लागल्या हां. त्यावर लगेच अस्मिताई म्हणते, हो मग आता तिच्या गोळ्या अदलीबदली होत नसतील ना. तर आता अश्विनला राग येतो. अश्विन लगेचच म्हणतो, अस्मिताई, आता ही गोष्ट इथे बोलण्याची काही गरज होती का गं. त्यावर मग मात्र अस्मिता गप्प बसते. तर लगेचच प्रिया म्हणते, असू देत ना, असू दे अश्विन, अरे कशाला बोलतोयस, इट्स ओके. आणि मग ती लगेच प्रतिमात्या आणि रविराज काका या दोघांनाही विचारायला लागते, आई बाबा कसे आहात तुम्ही, आणि हो, तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी दिवाळी. आता तिला दोघंही काहीच रिप्लाय करत नाही. मग रविराज काका काहीतरी बोलावं यासाठी सायलीला म्हणतात, सायली, तुला माहिती आहे का, सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरी पूर्वी दिवाळीला खूप मजा असायची, कारण दिवाळी सगळे एकत्र साजरा करायचे. त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते, हो ना, मला आठवतं आहे, आपण वेगवेगळे खेळ वगैरे खेळायचो आणि आज आपण तसंच करूया. त्याबरोबर लगेच कल्पना म्हणते, गप ग तू अस्मिता, काहीही बोलशील का, आता लहान कोण आहे, तुम्ही की आम्ही काय. त्याबरोबर लगेचच प्रताप म्हणायला लागतो, हो ना, बरोबर आहे, अगं अस्मिता, आता कुठे ते सगळं, आता नको, आता उगाचच हे खेळ वगैरे करणं म्हणजे नाही ग, नाही जमणार आपल्याला. त्याबरोबर आता अस्मिता म्हणत असते, हो झालं दोघांचं बोलून, पूर्णा आजीने ठरवलं हे, आता बोला, आता बोला, आता का गप्प बसलात, बोला. त्याबरोबर लगेचच आता पूर्णा आजी म्हणते, हो हे सगळं मीच ठरवलं, म्हणजे ज्यांना खेळ वगैरे खेळता येत नाही अशी लोक म्हातारी झालेली असतात, पण मी तर अजून म्हातारी झालेली नाही आहे काय.
त्याबरोबर आता पूर्णाजीने मी म्हातारी झाली नाही असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच हसायला येतं आणि सगळेच हसतात. मग लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, नाही नाही पूर्णाजी, अगं तू कुठे म्हातारी झाली आहेस? मी तर काय म्हणतो, घरातले जे काही LED बल्ब आहेत ते सगळे आपण काढून ठेवूया, नाही म्हणजे तुझा उजेड पुरेल की घराला आपल्या. त्याबरोबर लगेचच पूर्णाजी हसते आणि अर्जुनला म्हणत असते, ए तू गप हा, नाहीतर मारेन मी तुला. त्याबरोबर लगेचच सगळे पुन्हा हसतात. तर इथे आता मैना म्हणायला लागते, खरं हे खेळ वगैरे खेळावं लागेल का? नाही म्हणजे याआधी आम्ही कधी खेळलेलो नाही आहे ना, माहीतच नाही आहे आम्हाला या सर्व गोष्टी, म्हणून फक्त विचारून घेते. चालेल तसं, छान खेळू की खेळू. हां, आता मुद्दाम खरं तर मैनावती म्हणत असते. त्याबरोबर आता अर्जुन मनात विचार करतो की चला आता ही आणखीन एक संधी मिळाली आपल्याला, नक्की सायलीची आई आहे की नाही ते बघण्यासाठी काहीतरी तर क्लू नक्की मिळू शकतो ह्याच्यातून सुद्धा. त्याबरोबर आता प्रताप हा लगेचच म्हणायला लागतो, मग अर्जुन बोल, काय खेळ खेळायचं काय यावेळेस? म्हणजे आपण करूया कपल खेळ खेळू शकतो, म्हणजे बायकोला उचलून वगैरे घेण्यासाठी खेळ असतात ना, तसलं काहीतरी. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, डॅड नाही खेळलो असतो ते सगळं, पण काय ना या अगोदर आपले कपल गेम्स खेळून झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा आता तेच करायचं म्हटलं तर कशाला. त्यापेक्षा आपण आता ना काहीतरी चेंज करूया. आता ना माय लेकींचे खेळ घेऊया ना आपण, म्हणजे आई आणि मुलगी. त्याबरोबर आता लगेचच इकडे कल्पना म्हणते, हां ही आयडिया चांगली आहे. त्याबरोबर पूर्णाजी म्हणते, हो म्हणजे सगळ्यांना खेळता येईल आणि मी नेहमीप्रमाणे अंपायर काय. त्यावर लगेच आता इकडे विमल म्हणते, हो बरोबर, म्हणजे कसं चिटिंग होऊ शकत नाही. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे तुला अस्मिताईबद्दल बोलायचं आहे, पण नाही यावेळेस ती चिटिंग नाही करणार, मम्मा पण आहे ना तिच्याबरोबर. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, बघ पूर्णाजी आम्हाला सारखा कसं बोलतो, मी काय नेहमी चिटिंग करते का? अर्जुन म्हणतो, म्हणजे तू चिटिंग कधीतरी करतेस. त्याबरोबर लगेच अस्मिता त्याला मारते आणि म्हणते, तू गप्रे, सारखं मध्ये बोलतो, पण खेळ अगदी छान खेळता येतील, म्हणजे मी आणि मम्मा, मैना काकू आणि सायली आणि प्रतिमात्या कशी खेळणार पण. त्याबरोबर प्रतिमात्या म्हणते, मी नाही खेळणार, मी बसून बघेन की, प्रेक्षकसुद्धा हवेतच ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे प्रिया म्हणते, का मी काय मेले नाही आई, मी सुद्धा खेळू शकते ना तुझ्याबरोबर. त्याबरोबर अश्विन लगेचच म्हणतो, तू एवढंही वाईट वागू शकत नाही ग आत्या, तू खेळायलाही देणार नाही आहेस का आता तन्वीला स्वतःबरोबर, ते सुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये. त्याबरोबर लगेचच आता इकडे रविराज काका म्हणायला लागतात की ती जर खेळली ना तर त्याचा काही अर्थ उरणार नाही, रंगाचा बेरंग होईल, त्यापेक्षा ती न खेळलेलीच बरी. तर लगेचच अर्जुन म्हणत असतो, मला काय वाटतं सिनियर, हे बघ ना आपण यावेळेस तन्वीला खेळून देऊया ना प्रतिमात्याबरोबर, नाही म्हणजे प्रतिमात्यालासुद्धा खेळता येईल. त्याबरोबर सायली म्हणते, अहो काय आहे तुमचं. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं प्रतिमात्यासाठी बोलतोय, तिलासुद्धा खेळायला मिळेल की, नाहीतर तिला बसून राहावं लागेल ना, म्हणून खेळू देत ना पूर्णाई, तुला काय वाटतंय, खेळू देत ना तन्वीलासुद्धा आत्याबरोबर, नाही म्हणजे आत्यासाठी बोलतोय मी. आता खरं तर अर्जुनला सायलीची आई कोण असेल हे बघायसाठी खेळायचं असतं. तर आता लगेचच इकडे पूर्णाजी म्हणते, बरं ठीक आहे, इथे उपस्थित असलेल्या 3 जोड्या खेळतील बस. त्यानंतर मग आता खेळण्यासाठी सगळ्यांच्या समोर कपडे आणून ठेवलेले असतात आणि मग आता पूर्णाजी सांगते, आता आपल्या खेळाचं नाव आहे आणि ती इंद्रधनुष्याच्या रंगांचे जे पहिले अक्षर असतात ते सांगते आणि म्हणते, हे आपल्या खेळाचं नाव आहे, आता तुम्ही हा खेळ खेळायचा. त्यावर लगेचच सायलीची आई म्हणजेच मैनावती म्हणायला लागते की ह्या खेळाचा अर्थ काय. त्याबरोबर पूर्णाजी म्हणते, ते तुम्हाला खेळता खेळता कळेलच, तुम्ही स्वतः शोधून काढायचं आहे ते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, पण अगं पूर्णाजी कमीत कमी मला तरी सांग काय आहे हा खेळ. मग अर्जुन खाली बसतो, पूर्णाजी अलगच त्याच्या कानात खेळ काय आहे ते सांगते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हां मग उत्तम, मस्त खेळ आहे, खेळा तुम्ही सगळ्या. मग आता खेळाला सुरुवात झालेली असते, सगळ्याजणी कपड्यांच्या घड्या घालायला सुरुवात करतात. इथे अस्मिता आणि कल्पना अगदी साध्या नेहमीप्रमाणे घड्या घालतात तशा घड्या घालतात. मैनावती मात्र अगदी फटाफट कशा पण कपड्यांच्या घड्या घालते. प्रियासुद्धा अगदी पटापट कशा पण कपड्यांच्या घड्या घालते. तर इकडे सायली आणि प्रतिमा दोघीजणी घड्या करत असताना त्यांच्या लक्षात येतं की हे रंग तर इंद्रधनुष्याचे आहेत. मग आता इंद्रधनुष्याचे रंग ज्याप्रमाणे एकाबरोबर एक दिसत असतात, त्या दोघीही अगदी तसेच कपडे व्यवस्थित रचून ठेवतात. तर लगेच आता प्रिया ही म्हणायला लागते, माझ्या घड्या पहिल्या करून झालेल्या आहेत, म्हणजे मी जिंकलेली. त्यावर पूर्णाजी म्हणते,
नाही, मी असं म्हटलंच नव्हतं की ज्याच्या घड्या पहिल्या घालून होतील तो जिंकेल म्हणून. मी सांगतानाच सांगितलं होतं की खेळ काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि मग खेळायचं आहे. ह्या खेळाचा अर्थ असा की मी तुम्हाला जी अक्षरं सांगितली ती इंद्रधनुष्याच्या रंगांची अक्षरं होती आणि इंद्रधनुच्या रंगांप्रमाणे तुम्हाला हे कपडे ठेवायचे होते घड्या करून. आणि तसं फक्त सायली आणि प्रतिमा ह्या दोघींनीच केलेलं आहे, बाकी कोणालाही तसं जमलेलं नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच सगळेजण सायलीचे आणि पूर्ण प्रतिमा आत्याचे कपडे बघतात. तर सायलीच्या ज्या साड्यांच्या घड्या असतात त्या तिने व्यवस्थित ठेवलेल्या असतात, तर प्रतिमा आत्याने तिच्या कुर्त्यांच्या घड्यासुद्धा अगदी छान सजवून ठेवलेल्या असतात. आता ते सगळं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मग आता पूर्णा आजी सांगते, आता तुमच्या घरी ना आगाऊ पाहुणे आलेत, त्यांचं तुम्हाला स्वागत करायचं आहे, तर तुम्ही ते कसं कराल हे आपल्याला बघायचं आहे. चला सुरुवात करा. मग आता स्वागताची सुरुवात झालेली असते. तर अर्जुनला जेव्हा सरबत दिलं जातं त्यावेळेस अर्जुन हा सांगत असतो, नाही नाही, सरबत बरोबर नाही आहे, सरबत जरा खार झालं आहे. त्याबरोबर आता सगळेजण अर्जुनला हसत असतात. अर्जुन खरं तर मुद्दामून हे सगळं नाटक करण्यापुरतं बोलत असतो. तर पूर्णाजी आता म्हणत असते, चला चला, आता याच्यावर तुम्ही लोकी काय काय करू शकता ते सांगायला सुरुवात करा, बोला. मग लगेच आता इकडे मैनावती म्हणते, आता म्या नाही काही करू शकत, खार झालं सरबत तर मग बाहेरनंच मागवा, म्या काय करणार आहे आता, पुण्यांदी किती वेळा बनवायचं. त्यावर लगेचच आता प्रियासुद्धा पटकन बोलून जाते, हो ना, नाहीतर काय, मी सुद्धा नाही करणार आहे आता काही परत, एकच गोष्ट किती वेळा परत 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 करायची. त्याबरोबर आता मात्र इकडे सायली आणि बाकी सगळेच त्या दोघींकडेही बघतच राहिलेले असतात. दोघींनीही अगदी सेम उत्तर दिलेलं असतं चटकन. मग आता लगेचच इकडे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, पण तरीही कोणी काहीच बोलत नाही, सगळेजण शांत राहतात. त्यानंतर आता मग अर्जुन हा गप्प बसतो, तर त्यालासुद्धा जरा डाऊट हा आलेलाच असतो. इतक्यात लगेचच अस्मिता ही अलगद पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीच्या कानामध्ये म्हणत असते, पूर्णाजी बघ ना, म्हणजे मैना काकू अगदी सायलीच्या आई शोभण्याऐवजी तन्वीची आई शोभतात ना, म्हणजे तन्वी आणि त्या दोघीजणी किती सारख्या आहेत खरंच. त्याबरोबर पूर्णाजीला सुद्धा ही गोष्ट पटते. मग लगेचच आता अर्जुन ही गोष्ट ऐकतो आणि अर्जुनलासुद्धा ही गोष्ट जरा पटत असते, खटकत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तर आता आपण पाहतो की शेवटी अर्जुनने ठरवलेलं असतं की आता आपण यांची DNA टेस्ट करून बघायचीच. DNA टेस्ट हा एकमेव सोपा मार्ग आहे काय खरं काय खोटं ते शोधून काढण्यासाठी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.